हॅलो फ्रेंड्स, माझं नाव आहे राहुल आणि आज मी तुम्हाला दाविंची रिझॉल्व सॉफ्टवेअर बद्दल मराठीमध्ये इन्फॉर्मेशन देणार आहे. आपलं जे चॅनल आहे द फ्रीलान्सर राहुल, इथून पुढे मराठीमध्ये प्रत्येक आठवड्याला आपले दाविंची रिझॉल्वचे एडिटिंगचे ट्युटोरियल्स येतील. त्यामुळे आताच तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून. तर आज आपण शिकणार आहोत की दाविंची रिझॉल्व सॉफ्टवेअर पूर्ण सुरुवाती म्हणजे एकदम बेसिक पासून आपण शिकणार आहोत. यामध्ये आपल्याला शिकायचं आहे की सुरुवातीपासून बेसिक आपण सॉफ्टवेअर चालू करण्यापासून प्रोजेक्ट क्रिएट करण्यापर्यंत आपण कशा पद्धतीनं हे शिकू शकतो. ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी दाविंची रिझॉल्व सॉफ्टवेअर इथं ओपन करून घेतो स्क्रीनवर. आपल्याला स्टुडिओ व्हर्जन आहे दाविंची रिझॉल्वचं, स्टुडिओ व्हर्जन 19. आपला आता अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्याला दिसत असेल. तर याला जे आपण म्हणतोय ते आपण म्हणजे ह्या ज्या विंडोचं नाव आहे ते आहे प्रोजेक्ट लायब्ररी. तर या प्रोजेक्ट लायब्ररीमध्ये आपण जेवढे पण प्रोजेक्ट्स आहेत ते सगळे सेव्ह करू शकतो. ठीक आहे. प्रोजेक्ट लायब्ररीज मध्ये आता मी दोन प्रोजेक्ट लायब्ररीज इथं बनवलेले आहेत. एक आहे माझा लोकल डाटाबेस. ह्यामध्ये मी माझे जे रेग्युलर वर्किंगचे प्रोडक्ट्स आहेत ते आणि हे क्लासेससाठी मी सेपरेटली प्रोजेक्ट लायब्ररी बनवलेली आहे. आता प्रोजेक्ट लायब्ररी म्हणजे काय? तर वेगवेगळे प्रोजेक्ट्स आपण एक ठिकाणी ऑर्गनाईज करून ठेवू शकतो आपल्या पीसी मध्ये. ठीक आहे. तर ही प्रोजेक्ट लायब्ररी नवीन कशा पद्धतीने ऍड करायची ते आपण बघूया. तर नवीन जर प्रोजेक्ट लायब्ररी आपल्याला ऍड करायची असेल तर आपण इथून ऍड करू शकतोय. हा ऍड प्रोजेक्ट लायब्ररीचा ऑप्शन आहे. यावर आपण क्लिक करू शकतो. आता इथं सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लेफ्ट साईडला एक क्रिएट नावाचा ऑप्शन मिळतोय. त्या क्रिएट नावाच्या ऑप्शन मध्ये आपण त्या प्रोजेक्ट लायब्ररीला समजा मला XYZ कंपनीचं एडिटिंगचं वर्क माझ्याकडे येतं जास्त प्रमाणात. तर मी ते नाव या प्रोजेक्ट लायब्ररीला देऊ शकतोय आणि त्या पद्धतीने मी यामध्ये जे पण त्यांनी मला जे देणारे प्रोजेक्ट आहेत ते त्यामध्ये सेव्ह करून ठेवू शकतो. समजा मी पर्टिक्युलर एका क्रिएटरचं काम घेतोय आणि ते क्रिएटरचं काम मला ह्या एका प्रोजेक्ट लायब्ररीमध्ये सेव्ह करायचं आहे. तर मी त्याच्यासाठी सेपरेट प्रोजेक्ट लायब्ररी बनवू शकतो. तर त्या पद्धतीने आपण हे मॅनेज करू देतो. ठीक आहे. तर मी एक क्रिएटर XYZ असे नावाची एक प्रोजेक्ट लायब्ररी इथं क्रिएट करतो. ठीक. त्यानंतर खाली आपल्याला ते ऑप्शन विचारते लोकेशन ब्राउज. आता हे विचारते की तुम्हाला हे कोणत्या ठिकाणी सेव्ह करायचं. तर मी ब्राउज मध्ये जातो आणि डी ड्राईव्ह मध्ये युट्यूबच्या इथे मी प्रोजेक्ट लायब्ररी सेव्ह करतो. सिलेक्ट फोल्डरवर क्लिक करतो. आता त्याने इथं लोकेशन इथं कॅप्चर केलेलं आहे की डी युट्यूब. ठीक आहे. तर मी ही प्रोजेक्ट लायब्ररी इथं क्रिएट करतो. क्रिएट केल्यानंतर आपली ही प्रोजेक्ट लायब्ररी इथं ऍड होईल. तर हे बघा, XYZ नावानं आपली ही प्रोजेक्ट लायब्ररी ऍड झालेली आहे. तर आता इथं आपल्याला एक आय बटन बघायला मिळतं. या आय बटनवर क्लिक केलं की आपल्याला याचं बॅकअप, डुप्लिकेट आणि ओपन फाईल लोकेशनचे यामध्ये ऑप्शन्स येतात. जर आपल्याला परत बॅक जायचं असेल तर XYZ बाजूला हा जो एरो आहे त्यावर आपण क्लिक करू शकतो. ठीक आहे. तर इन द केस आपली प्रोजेक्ट लायब्ररी जर इथून रिमूव्ह झालेली असेल तर आपण ती परत कशी ऍड करू शकतो हे आपण चेक करूया. त्यासाठी पहिल्यांदा आपण इथं राईट क्लिक करून ही प्रोजेक्ट लायब्ररी रिमूव्ह करूया. ठीक आहे. मी इथून डिस्कनेक्ट करतोय. तर एकदा जर डिस्कनेक्ट झाले असेल, आता ही माझी जी रेग्युलर वर्किंग वेगवेगळ्या फोटोग्राफर्स आहेत त्यांचे काम घेतलेलं माझी प्रोजेक्ट लायब्ररी. ठीक आहे. मी इथं ऍड प्रोजेक्ट लायब्ररी वर क्लिक करतो. आता इथं राईट साईडला आपल्याला कनेक्ट नावाचा ऑप्शन मिळते. तर मगाशी आपण XYZ नावानं प्रोजेक्ट लायब्ररी हे केलेली, त्यामुळे मी इथं नाव टाकून घेतो XYZ. ठीक आहे. आणि याचं लोकेशन जे आहे ते मी ब्राउज करतो. मगाशी ज्या लोकेशनला मी सेव्ह केलेलं, आता आपण डी युट्यूबला इथं केलेलं, तर मी डी युट्यूब इथं सिलेक्ट करतो. ऑलरेडी ते ऑटोमॅटिकली आलेलं आहे, पण तुमचं ज्या ठिकाणी प्रोजेक्ट लायब्ररी असेल त्या ठिकाणी तुम्ही तो पाथ तुम्ही इथं देऊ शकताय आणि ते सिलेक्ट करू शकता. ठीक. सिलेक्ट फोल्डर करतो आणि कनेक्ट. ते आपल्याला व्यवस्थित द्यायला पाहिजे. Select folder, connect. हो, तीच प्रोजेक्ट लायब्ररी इथं ऑटोमॅटिकली क्रिएट झाल्या. आता प्रोजेक्ट लायब्ररीच्या आतमध्ये आपण वेगवेगळे फोल्डर्स आणि प्रोजेक्ट क्रिएट करू शकतो. तर त्याआधी आपण हे वरचे तीन ऑप्शन जाणून घेऊया. तर पहिला जो ऑप्शन आहे तो आहे लोकलचा. तर हे लोकल म्हणजे काय? तर आपल्या सिस्टीम मध्ये जे जे इन्स्टॉल आता डिस्क आहे, ड्राईव्ह आहेत, त्यामध्ये जे आपण प्रोजेक्ट क्रिएट करतो त्याला आपण लोकल प्रोजेक्ट असं म्हणतो. म्हणजे समजा माझ्याकडे या पीसी मध्ये एक हार्ड डिस्क आहे, तर ते मी यामध्ये इंटरनली सेव्ह करतोय. त्याचा अर्थ हा एक लोकल प्रोजेक्ट. पण अनेक ठिकाणी कसं मोठे जे प्रोडक्शन हाऊसेस वगैरे असतात तिथं नेटवर्क म्हणजे
7-8 जणांची टीम मिळून एकाच प्रोजेक्टवर काम करत असेल, त्यावेळी त्यांना नेटवर्क प्रोजेक्ट क्रिएट करावे लागतात. तर ते इथं नेटवर्क सेक्शन मध्ये होते काम. नंतर क्लाउड प्रोजेक्ट, समजा माझा एक वर्कस्पेस माझ्या घरी आहे आणि दुसरं माझं वर्कस्टेशन माझ्या ऑफिसमध्ये. तर मी इथं माझे जे पण प्रोजेक्ट आहे ते इथं ब्लॅक मॅजिकची आपल्याला आयडी जी आहे, मेल आणि पासवर्ड आपण क्रिएट केलं, लॉग इन करू शकतोय तिथं, ते अपलोड करू शकतोय आणि तिथं ऑफिसमध्ये जाऊन आपण किंवा घरी येऊन आपण म्हणजे दोन ठिकाणी आपण ऍक्सेस घेऊ शकतोय किंवा एखाद्याला आपण प्रोजेक्ट हा शेअर पण करू शकतोय क्लाउडच्या माध्यमातून. ठीक आहे. तर त्यासाठी आपल्याला ब्लॅक मॅजिक क्लाउडचं स्टोरेज सुद्धा विकत घ्यावं लागतं. हे फ्री सर्व्हिस नाही आहे. तर आपल्याला बेसिकली जे नॉर्मल यूज होणार आहे ते लोकल आहे, त्यामुळे आपण त्याकडे जास्त फोकस देणार आहोत. ठीक आहे. तर सगळ्यात पहिला आपण बघूया की नवीन प्रोजेक्ट आपण कशा पद्धतीनं घेऊ शकतो. राईट क्लिक करून आपण इथं आपल्याला नवीन ऑप्शन येतो न्यू प्रोजेक्ट. त्याचबरोबर इथं खाली एक ऑप्शन आहे आपल्याला न्यू प्रोजेक्ट. आणखी एक आपण तिसरी पद्धत जी आहे नवीन प्रोजेक्ट घेण्याची, ती म्हणजे अनटायटल प्रोजेक्टच आपण हा ओपन करू शकतो आणि याला नंतर आपण नाव वगैरे देऊ शकतो. ठीक आहे. फर्स्ट ही जी मेथड आहे ती मला जास्त सोपी वाटते. राईट क्लिक करून इथं आपल्याला फर्स्ट ऑप्शन मिळते न्यू प्रोजेक्ट. तर त्या प्रोजेक्टला आपण जे पण आहे ते नाव देऊ शकतो इथं. तर मी इथं रील असं नाव देतो, रील पण. ठीक. इथं मी क्रिएट ऑप्शनवर क्लिक करतो. तर क्रिएट ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर हे बघा आपलं जे प्रोजेक्ट आहे तो इथं ओपन झालेला आहे. ठीक आहे. पण त्याच्या आधी आपले जे प्रोजेक्ट लायब्ररी होती त्यामधले जे बाकीचे ऑप्शन्स आहेत हे आपण सगळे एक्सप्लोअर करून घेऊ. आता आपल्याला बघायला इथं मिळतंय की जे अनटायटल प्रोजेक्ट नावाचा प्रोजेक्ट होता त्या ठिकाणी हा रील वनचा प्रोजेक्ट आलाय आणि त्याच्यासमोर इथं हे राईटचं सिम्बॉल आहे बघा, बरोबर चिन्ह आपल्याला दिसत असेल, याचा अर्थ सध्या हा प्रोजेक्ट इथं ओपन केलेला आहे. ठीक आहे. तर बाकीचे ऑप्शन आपण एक्सप्लोअर करूया यामधले. तर सगळ्यात पहिला ऑप्शन इथं दिसतो आपल्याला, त्यावर नेऊन जर 2 सेकंद होल्ड केलं तर आपल्याला दिसतं ऍड फोल्डर. ठीक आहे, त्याचं नाव येते तिथं. आपण तिथून पण करू शकतो आणि इथून पण न्यू फोल्डर आपण ऍड करू शकतो. तर फोल्डर्सचं काय काम होते, न्यू फोल्डर म्हणून मी इथं क्रिएट करतो, माझं नाव देतो. तर आपण काय करू शकतो, वेगवेगळे व्यक्ती जे आपल्याला कामं देतात त्यांच्या नावानं आपण वेगळे फोल्डर बनवू शकतो किंवा अनेकदा आपण वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर काम करत असतो, कमर्शियलचे वेगळे ठेवू शकतोय, वेडिंग प्री वेडिंगचे वेगळे ठेवू शकतोय, ऍडव्हर्टाइजमेंट वगैरे काही असेल तर त्याचं वेगळं ठेवू शकतो. अशा पद्धतीने आपण आपल्या कामाचं सॉर्टिंग करण्यासाठी हे फोल्डर्स यूज करू शकतो. त्या पद्धतीने आपण आपल्या पीसी मध्ये फाईल्स मॅनेज करत असतो, मीडिया फाईल्स. तसंच आपण आपले प्रोजेक्ट इथं फोल्डर्स मध्ये मॅनेज करू शकतो. ठीक आहे. तर फोल्डर ऍड करण्यासाठी दोन ऑप्शन आहेत आपल्याला इथं. इथं जाऊन आपण न्यू फोल्डर ऍड करू शकतोय किंवा इथं राईट क्लिक करून इथं न्यू फोल्डर ऍड करू शकतो. ठीक आहे. त्यानंतरचा आपला ऑप्शन आहे इथं कॉपी प्रोजेक्ट टू. आता समजा हा जो सिलेक्टेड प्रोजेक्ट आहे रील वन, हा प्रोजेक्ट मला दुसऱ्या माझ्या डाटाबेसमध्ये किंवा दुसऱ्या माझ्या एखाद्या फोल्डरमध्ये तो कॉपी करायचा असेल तर मी तो कशा पद्धतीने करू शकतो हा बघूया. तर त्यासाठी हा प्रोजेक्ट ऑलरेडी इथं सिलेक्टेड आहे. ठीक आहे. तर मी इथं क्लिक करतो कॉपी प्रोजेक्ट टू. कॉपी प्रोजेक्ट टू मध्ये गेल्यानंतर मला इथं 3 ऑप्शन दाखवते. मला ते माझ्या लोकल जे आपण मगाशी बघितलं म्हणजे आपल्या इंटरनल हार्ड डिस्कवर सेव्ह करायचं आहे, नेटवर्कवर सेव्ह करायचं आहे की क्लाउडवर स्टोअर करायचं. ठीक. तर मी इथं लोकल सिलेक्ट करतो. माझी प्रोजेक्ट लायब्ररी कोणती असणार आहे, 3 प्रोजेक्ट लायब्ररी होत्या माझ्या इथं मगाशी. एक म्हणजे क्लासेस लोकल डेटाबेस आणि ही एक्स वाय झी नावाची जी आपण आता क्रिएट केली होती. ठीक आहे. तर प्रोजेक्ट लायब्ररी मला या एक्स वाय झी मध्ये राहुल नावाच्या फोल्डरमध्ये हा प्रोजेक्ट कॉपी करायचा रील वन नावाचा. तर मी इथं काय करू शकतोय, सगळ्यात पहिला एक्स वाय झी मी इथं सिलेक्ट केलं. ठीक आहे. त्यानंतर मी राहुल जे पण फोल्डर्स इथं पण जेवढे पण तुम्ही इथे क्रिएट केलेले असणार ते सगळे फोल्डर्स इथं तुम्हाला दाखवणार चूज फोल्डर ऑप्शनच्या खाली. तर मी तर राहुल फोल्डर सिलेक्ट करतो आणि कॉपी ऑप्शनवर क्लिक करतो. तर क्लिक केल्यानंतर आपण हा फोल्डर ओपन करून बघूया. तर ऍक्च्युअल मध्ये या प्रोजेक्टमध्ये काहीच इन्फॉर्मेशन नसल्यामुळं हा प्रोजेक्ट इथं कॉपी होत नाही. त्यानंतरचा ऑप्शन आपल्याला इथं स्लायडर बघायला मिळते. या स्लायडरच्या माध्यमातून आपण याच्या प्रोजेक्टचे जे आयकन्स आहेत त्या आयकनची साईज फक्त लहान मोठी करू शकतो. एवढाच याचा यूज आहे. त्यानंतरचा ऑप्शन आपल्याला इथं बघायला मिळतो सॉर्ट ऑर्डर. आता सॉर्ट ऑर्डर म्हणजे आपण वेगवेगळ्या सॉर्टिंगचे फिल्टर्स इथं आपल्याला आहेत, टाइमलाईन नुसार, फॉर्मॅट नुसार, फ्रेम रेट, नावानुसार आपण इथं सॉर्टिंग करू शकतो. आता हे डेट मॉडिफाईड म्हणजे जो लेटेस्ट आपण ओपन केलेला प्रोजेक्ट आहे तो आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा इथं दिसतोय.
तर मी हे डेट मॉडिफाईड ठेवणं कधी जास्त प्रिफर करतोय, कारण तर रिसेंटचे जे प्रोजेक्ट आपण एडिट केलेले आहेत ते आपल्याला डायरेक्टली इथं वरती बघायला मिळतात. त्यानंतर इथं इन्फॉर्मेशन बटन आहे, यावर क्लिक केल्यानंतर मला ह्या प्रोजेक्ट्स आणि फोल्डर्सच्या सगळ्या डिटेल्स येतात. त्यामध्ये किती टाइमलाईन्स आहे, त्याचं रेझोल्युशन काय, आणि लास्ट टाइम मी हा प्रोजेक्ट कधी ओपन केलेला, तर ह्या सगळ्या डिटेल्स मला या इन्फॉर्मेशन बटन मध्ये दाखवतो. त्यानंतर जो ऑप्शन इथं बघू शकतो आपण, हा आहे थंबनेल व्ह्यू आणि लिस्ट व्ह्यू. हे जे प्रोजेक्ट आपण इथं क्रिएट केलेले आहेत ते आपल्याला बघायचे कशा पद्धतीने आहेत. तर इथं मी क्लिक केलं थ्री डॉटवर, लिस्ट व्ह्यूवर, तर आपल्याला हे लिस्ट पद्धतीने दिसते. तेच जर आपण थंबनेल व्ह्यू वर क्लिक केलं तर आपल्याला थंबनेल व्ह्यू मध्ये हे ऑप्शन दिसायला चालू होईल. त्यानंतर जो ऑप्शन आहे इथं सर्च प्रोजेक्ट, आपण इथं नावानुसार सर्च वगैरे करू शकतो आपले प्रोजेक्ट फोल्डर्स. आता मी जर इथं XYZ नावानं सर्च केलं तर इथं काही येणार नाही, कारण त्या नावाचं कोणतंही फोल्डर आणि प्रोजेक्ट इथं नाहीये. मी राहुल नावानं सर्च केलं तर ते ऑटोमॅटिकली इथं मला दाखवायचं. आणखी एक आपल्याला महत्वाची गोष्ट इथं लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे जे जे इथं व्हाईट कलर मध्ये आहे दिसत आहे आपल्याला, जे ग्रे आहेत ते ऑप्शन नेहमी ऑफ असतात. हे DaVinci Resolve सॉफ्टवेअरचा एक सिस्टीम आहे असं म्हणता येईल, आपल्याला एक फंक्शन आहे की जे जे इथं आपल्याला ग्रे कलर मध्ये दिसत आहे ते ते ऑप्शन्स आपले इथं ऑफ असतात, आणि जे जे व्हाईट कलर मध्ये दिसत आहे ते ऑन असतं. आता मला जर हा ऑप्शन सर्च ऑप्शन ऑफ करायचा असेल तर यावर मी ते क्लिक करणार, हे बघा ग्रे कलर मध्ये कन्वर्ट झालं. तर आणखी आता ह्या फोल्डर मध्ये आपण जर एखाद्या वेळेस आतमध्ये गेलो तर आपल्याला बॅक येण्यासाठी इथं कोणताही ऑप्शन आपल्याला दिसत नाही. हे थोडंसं ट्रिकी ठेवलेलं आहे यामध्ये, की इथं आपण जर प्रोजेक्ट्स वर जर आपण क्लिक केलं बॅक जाण्यासाठी तर ऑटोमॅटिकली आपण त्याच्या मागे जातो. आणखी हे प्रोजेक्ट लायब्ररी जी आहे ते आपण इथं शो आणि हाईड करू शकतोय. तर ते कशा पद्धतीनं, तर हे बटन आहे बघा, या बटनवर आपण क्लिक केलं की इथं या प्रोजेक्ट लायब्ररीला आपल्याला शो करायला चालू होतात, आणि ही प्रोजेक्ट लायब्ररी आपली ऑन होते, ऑफ होते. तर आपल्याला एडिट पेज मध्ये त्यानंतर कट पेज मध्ये देखील अशा पद्धतीचं शो हाईड बटन आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया की प्रोजेक्ट सेटिंग्स काय असतात आणि प्रोजेक्ट चालू केल्यानंतर नेमकं आपल्याला एडिटिंग सुरू करण्यासाठी काय करायचं. तर अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी फॉलो करा द फ्रीलान्सर राहुल चॅनलला. आणि मराठीमध्ये आणखी भरपूर व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येणार आहेत. ज्या कोणाला तुमच्या मित्रांना वगैरे मराठीमध्ये DaVinci Resolve सॉफ्टवेअर शिकायचं असेल आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करा. थँक्यू.